स्पर्श होत पाखराचा वाट चालताच ख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजे अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. पाहिलंस ना सौरभ, पाहिलंस ना? हा, मी सांगत होतो तेव्हा तुम्हाला विश्वास नाही बसला माझ्यावर. हा, माझी टिंगल टवाळी केली. आता बघ पुरावा आहे समोर. जा 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 जा, कचंडी धर त्याची. बघतोच काय, जा ना. गौतमनी आपल्याला जे पैसे दिले होते आणि त्या बदल्यात आपण आपल्या कंपनीचे जे असेट्स त्याला हायपोथिकेट केले होते ते सर्व मी त्याच्या नावे केलेत. अरे बाबा मार्कंड, अरे किती वेळा तोंडामध्ये गुळणी ठेवून बसणार आहेस? बोल काय ते. इथे बीपी वाढायला लागलंय आमचं. अहो 2 महिन्यापूर्वी माझी अशीच अवस्था झाली होती. म्हणजे? अण्णा, अहो माझा पार्टनर प्रकाश वर्मा, हा तो, त्याचं काय झालं? त्यानं करोडोंचा गैरव्यवहार केला, फसवलं मला आणि तिथून पसार झाला. अरे बापरे. मग? आणि प्रॉब्लेम असा होता की व्यवसाय सगळा माझ्या नावावर असल्यामुळं बँकरप्ट मी झालो. ठरवलं त्या वर्माला शोधून काढायचं. मित्रांची, हितचिंतकांची मदत घेतली आणि त्या वर्माची पाळमुळं शोधून काढायची ठरवली. आणि त्याचा शेवटचा टप्पा म्हणून इथं आलोय भारतात. आणि एकदा का केदारचं लग्न झालं की मग मी आणि सौरभ उडून जाणार आहोत. राईट सौरभ? मी आता काय सांगते ते नीट ऐक. राधाला बरं नाहीये, ताप आहे तिला. 103 ताप आहे. निपचित पडलीये पोर, बघवत नाहीये मला. तू प्लीज तिला भेटायला इकडे ये, तिला बरं वाटेल. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे मला पूर्वीचा हसरा, दुसऱ्यांना हसवणारा, आनंदी, उत्फुल्ल सौरभ इथे यायला हवाय. सौरभ, तुला माहितीये, मी, रंजू, केदार लहानपणी जेव्हा केव्हा आजारी पडायचो ना, आम्हाला ताप यायचा ना, तेव्हा मार्कंडादा मला व्हायोलिन वाजवून दाखवायचा. काय मस्त वाजवायचा तो. आम्ही त्या व्हायोलिनच्या सुरांमध्ये गुंगून जायचो आणि आमचा ताप पळून जायचा. आणि व्हॉट अ सरप्राईज, मार्कंडादा भारतात आलाय आणि मला व्हायोलिनचं इन्स्पिरेशन आलंय. त्याच्या इतकं चांगलं नाही वाजवत आहे, पण तरी ऐक, डोळे मिट.
सॉरी यार, नाही येत मला व्हायलिन वाजवता. पण मस्ती करायचा जाम मूड होता माझा. सो माझ्या नेहमीच्या गिटारच्या ऐवजी आज व्हायलिन घेऊन आलो. पण तुला माहितीये, म्हणजे केदारला खूप छान व्हायलिन वाजवता येतं. सौरभ, तू व्हायलिन सुद्धा वाजवतोस? हो, पण तोंडाने. काय तोंडाने? मग मला बरंच काय येतं. मला नाचता येतं, मला गाता येतं. मैं हंस सकता हूं, मैं हंसा सकता हूं, मैं रो सकता हूं, मैं रुला सकता मी हूं. मस्करीच्या मूडमध्ये अजिबात नाहीये. मला बरं वाटत नाहीये. मला फक्त माझ्या नवऱ्याला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचंय. त्याला सांगा की केदारला इथे पाठवायला. मला अजून कोणालाही भेटायचं नाहीये. राधा, अगं छकुली, हसते हसते. बघ चारू आजोबा. मोठेपणी कोण होणार? हा, मार्कंड मामा आहे ना, मार्कंड मामा. कसं व्हायचं हुशार. आमचा मार्कंड आहे की नाही, एक नंबरचा हुशार. खेळात हुशार, अभ्यासात हुशार, सगळ्यात हुशार, सगळीकडे नंबर 1. असते. नाहीतर त्या केदार मामा सारखं नाही व्हायचं आपण. बावळट अजिबात व्हायचं नाही, कळलं? हो दादा, आता काही गरज होती काय चिमटा काढायची त्याला? चाललाय ना सगळा ठीक. मग कशाला ठिणगी टाकताय उगाच? अरे हा केदार समोर आला की मला काय होतं कळत नाही रे. मला बोलावंसच वाटतं. हो, मग हे तोंड आहे ना थोबाड थांबतच नाही. आणि काय रे यशवंता, तू शिकवणार मला? माझं जावई ना तू. मग एक काम करा, एक मोठा करणा घ्या आणि तुमच्या खोलीत जाऊन बसा आणि घाला त्याला शिव्या मोठमोठ्याने, पण इथे नको. अच्छा, तू आता मला घराच्या बाहेर काढायला निघालास वाटतं. जावया. दादा, अहो गप्प बसा ना जरा. यश, तू तरी गप्प बस. केदारला पुन्हा अटॅक यायला नकोय आपल्याला. हॅलो हॅलो केदार, राधाला बरं नाहीये. काय? खूप ताप आलाय तिला.
तिला तुला भेटायचंय. प्लीज जाऊ शकशील तिच्या घरी? हो हो, मी लगेच जातो, निघतोच. ओके. हो. काय रे केदार, काय झालंय? नाही, मला जरा सौरभनी बोलवलंय. केदारचं लग्न ठरल्यापासून त्याच्यात खूप सुधारणा झाली आहे. म्हणजे आता मध्या बोलला तरी त्याला त्रास नाही झाला. म्हणजे त्याच्यातला राघव मंत्री नाही जागा त्याला, हे लक्षात घे. कसा होईल? मार्कंड आलेला आहे, तो शेंडी धरेल त्याची. तुला काही बोलण्यातच अर्थ नाही. कसला स्वभाव घेऊन तू जन्माला आलायस ना तेच कळत नाही. कठीण आहे तुझं. काही कठीण नाही आता. मार्कंड आला ना, आता काही कठीण नाही. सगळं सोपं झालेलं आहे. बघ तू आता सौरभला घेऊन तू जाणारच आहे. आणि या केदारला सुद्धा बरोबर दाखवतो की नाही बघ. तुला सांगतो घारू, माझ्या पोटी जन्माला 2च खरं तर मुलं आली. एक मार्कंड आणि रंजू. तो सौरभ आहे आपला, ते म्हणजे कसं गाजराची पुंगी वाजली तर वाजली. आणि हे केदार शेठ, हे मात्र पक्क खोटं नाणं निघालं बघ. 1 नंबरचं खोटं नाणं आहे की नाही. बघिला सुद्धा कळलं, तुला कळत नाही अजून. तेव्हा काय एक एक नमुने घडवलेस. यांची एक एक मुक्ताफळा ऐकून ना डोळे पांढरे व्हायची पाळी आली आहे. हो, आता तुमच्या घरी जा, तिकडे परेळला काय तलाला तलाला, तिकडे तलाला गेलात ना की तुमचे डोळे होतील पांढरे. तलाला मला सांगतोय. दादा काय बोलताय? नाही, माझ्या बोलण्याला हा मुक्ताफळ म्हणतो. अरे मोती उधळतोय मी, मोती, कळला? पण तलाला गेलेल्या बुद्धीच्या माणसाला कुठे कळणार काय? कावळे कसे असतात की नाही, तसं आहे यांचं. गारुवांना हो, गारुवांना गोळा करा, गोळा करा. सगळे मोती बघा किती पडलेत. गोळा करा, मी करतो. हा, तुम्ही पण या या. मस्करी करतोस माझी? मस्करी करतोस? हातात मुलगी आहे म्हणून तुझी. नाही तर दाखवला असता तुला, पार तळाला नेऊन गाडला असता तुला मी. मला फक्त माझ्या नवऱ्याला भेटायचंय, मला त्याच्याशी बोलायचंय. त्याला सांगा की केदारला इथे पाठवायला. मला अजून कोणालाही भेटायचं नाहीये. सॉरी यार, नाही येत मला व्हायोलिन वाजवता. पण तुला माहितीये, म्हणजे केदारला खूप छान व्हायोलिन वाजवता येतं. मोनिका, आले आले. आण बाई लवकर. पोळी हो.
सरिता कुठे? आईला जेवायचं नाहीये. मी बोलून आणतो. आणि काय सांगणार आहात तिला? बोला ना, काय सांगणार आहात? आमच्या सगळ्यांचं आयुष्य तर संपवलं आणि आता ही कंपनीही संपवली. तुम्ही स्वतः किती ग्रेट बाप आहात हे सिद्ध करायचं होतं का तुम्हाला तुमच्या राधा समोर? हा? पण एक लक्षात ठेवा, ही कंपनी माझ्या आजोबांची होती. मग ती विकण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? गार्गी, बाबा, रजनीश, रजनीश, काय कळतंय का तुला? कौचलली जीभ लावली टाळ्याला. अगर रजनीशने जी कंपनी वाढवली, मोठी केली, सगळं त्याचंच होतं ग, माझं काही नव्हतं त्यात. मला फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आनंदात राहावं एवढीच इच्छा होती. पण तो आनंद तुम्ही मला काही मिळवून दिला नाही. पैसा काय ग, आज येतो उद्या नाही. पण तुम्ही सगळ्यांनी आनंदात एकत्र राहावं एवढीच इच्छा होती ग माझी. आजोबा, आजोबा, सॉरी. मला ना कळतच नाहीये काय झालंय ते. सगळ्यांचा राग येतो, स्वतःचा, इतरांचा, सगळ्या जगाचा. I'm sorry. असू. डॉक्टर प्रधान, तुम्ही? मला सौरभने सांगितलं की राधाची तब्येत बरी नाहीये, तिने मला बोलवलंय. कुठे आहे ती? 103 टेम्परेचर असलेला माणूस कुठे असणार आहे? बेडरूम मध्ये झोपली ती. बर. अहो, काय निघालात कुठे तुम्ही? ती तिच्या बेडरूम मध्ये झोपली असं मी म्हंटल. लगेच तिकडे जायला निघालात काय? मॅनर्स वगैरे नाही तुम्हाला? अहो पण माझी होणारी बायको आहे ती. होणारी बायको? माय फुट. बसा इथे. इथे बसा म्हटलं ना, बसा इथे. तुम्ही पेशंट आहात हे माझ्यातल्या डॉक्टरला कळतंय, पण तरी आई म्हणून मी काय सांगते ते नीट ऐका. राधाचं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये. तिचं सौरभवर प्रेम आहे. खूप प्रेम करते ती त्याच्यावर. आणि सौरभचंही तिच्यावर जीवापाड प्रेम आहे. केवळ तुम्ही या आजारातून बरं व्हावं म्हणून ते दोघंही त्यांच्या प्रेमाचा त्याग करतायत. असं त्यागातून होणार आहे तुमचं राधाशी लग्न. राधा तुमच्याशी कधीच एकरूप होऊ शकणार नाही. कधी नाही. कारण तिच्या ध्यानी मनी सौरभ आहे. फक्त सौरभ. समजलं? आता तुम्ही जाऊ शकता. जा म्हटलं ना. गेट आउट. राधा माझी आहे, राधा माझी आहे. फक्त मी दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. राधा माझीच आहे. तू सोडणार नाही मी तिला कोणाची दुसऱ्याची होऊ नाही देणार. तू मला वेगळं करायचा प्रयत्न कर. माझ्या आणि राधाच्या मध्ये येतेस तू.
बोल ना, बोल. आता का गप्पा बसलीस?